नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत हडप्पा संस्कृतीविषयी। 1871 साली आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या विभागाची स्थापना करण्यात आली। याचे पहिले अध्यक्ष होते अलेक्झांडर कॅनिंघम। आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे डायरेक्टर जॉन मार्शल यांच्या अध्यक्षतेखाली हडप्पा येथील उत्खनन करायला सुरुवात झाली। आढळलेल्या अवशेषानुसार ही संस्कृती इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1800 या दरम्यानची होती। या संस्कृतीमध्ये उत्तरेला मांडा, दक्षिणेला दायमाबाद, पूर्वेला आलमगीरपूर आणि पश्चिमेला सुतका-गेंदोर ही शहरं होती। या संस्कृतीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे येथील नगर रचना होय। भारतातील पहिलं शहरीकरण या कालखंडामध्ये आढळलं। हडप्पा या ठिकाणाचा शोध 1921 साली दयाराम साहनी यांच्याद्वारे लावण्यात आला। या ठिकाणी उत्खननामध्ये एकूण 6 अन्नभंडार, 16 अग्निकुंड आढळले। हडप्पा संस्कृतीत एकूण 2500 नाणे सापडलेले आहेत। त्यापैकी सुमारे 891 नाणे केवळ हडप्पा शहरातच आढळलेले आहेत। सापडलेल्या नाण्यांवर बैल, गेंडा, म्हैस, हत्ती, वाघ आणि युनिकॉर्न या प्राण्यांचे चित्र आढळलेले आहे। स्टिएटाइट नावाच्या दगडापासून हे नाणे बनवले गेले होते। रावी नदी काठावर वसलेलं हे शहर, त्या ठिकाणी तांब्याचा आरसा तसेच यक्षमूर्ती व नृत्य करणाऱ्या स्त्रीची कास्य धातूची स्त्रीभंग मूर्ती पण आढळलेली आहे। 1922 साली या संस्कृतीमध्ये मोहेंजोदाडो हे ठिकाण राखलदास बॅनर्जी यांच्याद्वारे शोधण्यात आलं। हे एक सुनियोजित शहर होतं। शहराचं विभाजन 2 भागात करण्यात आलं होतं, दुर्ग आणि नगर। पक्क्या विटांची घरं इथं आढळली। विटांचा आकार समसमान होता। रस्ते एकमेकांना काटकोनात छेदले होते। प्रत्येक घरामध्ये भूमिगत उत्कृष्ट अशी ड्रेनेज सिस्टीम पाहायला मिळाली। एकूण 700 विहिरी येथे सापडल्या आणि एक विशाल स्नानगृह या ठिकाणी आढळलं। 39 फूट लांब, 23 फूट रुंद आणि 8 फूट खोल अशा प्रकारचं हे स्नानगृह जगातील भव्य अशा संस्कृतीचं लोकांपर्यंत एक आश्चर्य पोहोचवतं। या शहरामध्ये धान्य कोठारे आढळले व येथे सापडलेल्या नाण्यांवरती पशुपती शिवाचं चित्र आढळलं। सुती कापडांचा वापर या संस्कृतीमध्ये झालेला याची पुरावे या ठिकाणी आढळतात। हे शहर 7 वेळा नष्ट व 7 वेळा वसवलं गेलं होतं, म्हणून या शहराला सिंधूचं नकलीस्थान असं संबोधलं जातं।